राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई तसेच नमोद शेतकरी योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना बोनसची आस. बियाणे खते खरेदी करण्यासाठी होणार मदत. लागवड खर्चामध्ये झाली वाढ. राज्यातील शेतकऱ्यांना आता बोनसची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे. हेक्टरी 20,000 रुपयांचे बोनस राज्य सरकारने जाहीर केले आहे. शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार. 2 लाख 4 लाख रुपयांचे अनुदान मिळणार. आजच अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान. केंद्र शासन पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाअंतर्गत आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा. पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये आता रायगड जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे. अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत. त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. सध्या तरी आता रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 82 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला होता. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा करण्याचे काम सुरू असून आतापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम आता जमा करण्यामध्ये आली आहे. त्याचबरोबर आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत. त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा देखील जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. मध्य प्रदेशामध्ये सरकारच्या भूमिकेनंतर मूग दर तेजीमध्ये. शेतकऱ्यांना दिलासा. आजपासून नोंदणीला सुरुवात. खुल्या बाजारामध्ये 7,700 रुपयांचा दर पाहायला मिळत आहे. सध्या तरी आता मूग दर तेजीमध्ये असल्याचे चित्र. खतांच्या दरवाढीबरोबरच टंचाई. बळीराजा झाला हतबल. खरीप हंगाम. कृषी विभागाचे दुर्लक्ष. खरेदी पावती देण्यास होत आहे टाळाटाळ. इतर खते घेण्याची कृषी सेवा केंद्र चालकांची सक्ती. शेतकऱ्यांमध्ये नाराजी. कापसाला भाव नाही. बियाणे खतांचे दर गगनाला भिडले. यंदा कापसाचे भाव 6,500 ते 7,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंतच मर्यादित राहण्याची शक्यता. खरीपासाठी 100 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा. गरजू शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा. एप्रिल महिन्यापासून पीक कर्ज वितरण सुरू. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. फार्मर आयडीद्वारा हवामान अंदाज. फार्मर आयडी तयार झालेल्या शेतकऱ्यांना आता अनेक सुविधा देण्यामध्ये येणार आहेत. शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी कमी पाऊस. मुंबई, रायगड, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट तर बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता कायम. बाजारामध्ये सोयाबीन बियाणांची होत आहे टंचाई. नामांकित खासगी कंपन्यांच्या सोयाबीन बियाणांची टंचाई जाणवत असल्याचे चित्र. दरवाढीनंतर मका बियाणे विक्रीमध्ये शेतकऱ्यांची होत आहे लूट. 4 किलोच्या बॅगमध्ये 350 ते 400 रुपयांची दरवाढ केली जात आहे. AI धोरणाला पुढे नेण्याची जबाबदारी कृषी आयुक्तालयाकडे. राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता AI धोरणास मंजुरी दिली असून साधारणतः 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यामध्ये आली असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा. पीक विम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये आता दुसरा जिल्हा म्हणजेच की रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत. त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. सध्या तरी आता रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे. साधारणतः 244 कोटी रुपयांचा निधी रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यामध्ये आलेला होता. त्यानुसार ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असून आतापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झाली असून अजून बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होत आहे. महत्त्वाची बातमी. कृषी शास्त्रज्ञ आठवड्यातील 3 दिवस बांधावर जाऊन काम करतील. कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची माहिती. कृषी शास्त्रज्ञ आता आठवड्यातून 3 दिवस बांधावर काम करतील. तर ICARचा एक शास्त्रज्ञ राज्य पातळीवर कार्यरत असेल. तर मी स्वतः आठवड्यातून 2 दिवस शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेईल असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आता स्पष्ट केले आहे. मराठवाड्यातील 3 जिल्ह्यातील नुकसान भरपाईसाठी हवेत 1,40,40,00,000 रुपयांचा निधी. मे महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाईसाठी आता राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1,40,40,00,000 रुपयांचा निधी आता लागणार आहे.
बँकांनी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेमध्ये पूर्ण करण्याचे निर्देश. राज्यातील शेतकऱ्यांना पैशांची गरज असून आता बँकांनी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट वेळेमध्ये पूर्ण करण्याचे निर्देश. राज्यामध्ये सुमारे 11.5 लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण. राज्यातील विविध भागामध्ये मोसमी पाऊस सक्रिय झाला असून आतापर्यंत राज्यामध्ये सुमारे 11 लाख हेक्टरवर आता पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देण्यात आली असून आता शेतकरी देखील पेरण्यांच्या कामामध्ये व्यस्त असल्याचे चित्र. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये आता आपण रायगड पाहिला आहे, रत्नागिरी जिल्हा पाहिला आहे, त्यानंतर आता ठाणे जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत. त्यामध्ये तुमच्या देखील जिल्ह्याचा समावेश असू शकतो. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. सध्या तरी आता ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईपोटी आता ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 8 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता. यापैकी बहुतांश रक्कम ही ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाली असून अजून बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला होता, ई-पीक पाहणी केली होती, तक्रार केली होती आणि ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले होते अशा शेतकऱ्यांना मदत वाटप सुरू. बनावट कमी दर्जाचे बियाणे तयार केले तर आता खैर नाही. कायदे अधिक कडक करण्याची केंद्र सरकारची घोषणा. गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केल्यानंतर केंद्र सरकारची घोषणा. शेतकऱ्यांचा देखील आता मोठा फायदा होणार आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांचा चांगलाच फायदा. हळद पेरणी 105%, कपाशीचा पेराही वेगामध्ये. शेतकऱ्यांचा कल बदलताना दिसतोय. वाशिम जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे. हळद पेरणी आतापर्यंत 105% पूर्ण, कपाशीचाही पेरा वेगामध्ये. अवकाळी पावसाने भिजलेला कांदा सडू लागला. शेतकरी झाले हवालदिल. शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी. शासनाने तातडीने हमीभाव योजना सुरू करण्याची आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांची नाराजी. पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता लवकरच खात्यावरती जमा होणार. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती याच महिन्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता आधार अपडेटसह शेतकऱ्यांना KYC करण्याचे देखील आव्हान केले जात आहे. कारण की KYC केले तरच आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळण्याची शक्यता असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. आता पीक विम्यापासून वंचित असलेल्या देखील बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार. पीक विम्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी. आता पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. यामध्ये आता पालघर जिल्ह्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे. आता पालघर जिल्ह्याची जर अपडेट पाहायला गेलं तर जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईपोटी आता पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 9 कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला होता. आता ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीची तक्रार केली होती, क्लेम केला होता, ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले होते, ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली होती अशा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता फक्त पात्रच शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीग्रस्त 11,748 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोडचे काम बाकी. अकोला जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे. तर आतापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झाली असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला असून आता 11,748 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम सुरू आहे. आणि अपलोड झाल्या म्हणजेच की याद्या अपलोड झाल्या की लगेच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम अदा करण्यामध्ये येणार आहे. 7,60,000 रेशन लाभार्थ्यांनी ई-KYC कडे फिरवली पाठ. 3दा मुदतवाढ देऊनही प्रतिसाद नसल्यामुळे जिल्हा पुरवठा विभाग झाला हतबल. जळगाव जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे. रेशनच्या लाभासाठी आता लाभार्थ्यांना वारंवार KYC करण्याचे आवाहन करण्यामध्ये येत आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून आता रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे. त्याचबरोबर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईपोटी
सिंधुदुर्ग या ठिकाणी म्हणजेच की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तब्बल 3,68,00,00,000 रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला होता। त्यानुसार ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असून आतापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झाली असून अजून बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे सिंधुदुर्ग येथील शेतकऱ्यांना दिलासा। फळ पीक विमा योजनेमध्ये सहभागासाठी ॲग्रिस्टॅक योजनेतील शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या लाभासाठी देखील ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। द्राक्ष बागांना अवकाळीचा मोठा फटका, शेतकऱ्यांनी बागा पुन्हा छाटल्या, फुटवा चांगला फुटल्याने फवारणीसाठी करावा लागणार औषधांचा खर्च, कुर्डुवाडी येथील चित्र पाहायला मिळत आहे। सोबतच द्राक्ष बागांना अवकाळीचा फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांचे देखील काहीसे नुकसान। राज्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस येलो अलर्ट जारी झाला आहे। मान्सूनने आज केवळ बिहार आणि उत्तर प्रदेशामध्येच नाही तर राज्यातील अनेक भागांमध्ये आता प्रगती केली असल्याचे दिसून आले आहे। सोबतच राज्यामध्ये आता अनेक ठिकाणी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली असून आता राज्यामध्ये चांगलाच पाऊस पडण्याची शक्यता पाहायला मिळत आहे। विदर्भामध्ये देखील अजून 5 दिवस पावसाची शक्यता। कांदा उत्पादकांच्या डोळ्यामध्ये पाणी, चाळीतील कांदा सोडू लागल्यामुळे शेतकरी झाले हवालदिल। सध्या जर पाहायला गेलं तर आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान होत असल्याचे चित्र आहे। चाळीतील कांदा सोडू लागला असल्यामुळे सध्या कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून आता नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यामध्ये येत आहे। सोयाबीन दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी, बाजार समिती नागपूर या ठिकाणी सोयाबीनची 284 क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर 3,800 रुपये, जास्तीत जास्त 4,300 रुपये आणि सरासरी 4,175 रुपयांचा दर मिळाला। भाजपासोबत गेलेल्या संधी साधूंना सोबत घेणार नाही, काका पुतणे एकत्र येण्याची चर्चा शरद पवार यांनी थांबवली। कोणाशी संबंध ठेवा पण भाजपाशी नाही, शरद पवार यांचे प्रतिपादन पाहायला मिळत आहे। भाजपासोबत गेलेल्या संधी साधूंना सोबत घेणार नाही असे शरद पवार यांचे प्रतिपादन। तर शेतकरी मित्रांनो, बातम्या कशा वाटल्या, तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। सोबतच अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणतीही अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुका कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, धन्यवाद।